रोज रोज चपाती भाकरी खाऊन खूप कंटाळा येतो, तर कधीतरी काहीतरी असं वाटतं की वेगळं ट्राय करावं. म्हणूनच मी आज तुमच्यासाठी अगदी युनिक स्टाईलचा लच्छा पराठ्याची रेसिपी घेऊन आलेली आहे. इथे मी तुमच्यासाठी 3 पद्धतीचा लच्छा पराठा घेऊन आलेली आहे. जो पण तुम्हाला बनवायला सोपा वाटेल तो तुम्ही बनवू शकतात. अगदी सोपा आहे, काही याच्यामध्ये रॉकेट सायन्स बिलकुल पण नाही आहे. तर रेस्टॉरंटमध्ये किंवा ढाब्यावरती जाऊन आपण जो लच्छा पराठा खातो सेम टू सेम आता आपण घरी बनवू शकतो. अतिशय सोपी पद्धत आहे. तुम्ही पाहू शकता एकदम मस्त हा बनून तयार झालेला आहे. खूप सारे लच्छे याच्यामध्ये तयार झालेले आहे. सकाळी तुम्ही चहासोबतसुद्धा हा खाऊ शकतात. इतका चविष्ट हा बनून तयार होतो. तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे आपण मैद्याचा वापर करणार आहोत. तर 1.5 कप इथे मैदा घ्यायचा. 1.5 कप मैद्यामध्ये 3 पराठे इझिली तयार होतात. अर्धा चमचा मीठ घालूया आणि जे सर्व पीठ आहे ते आपण दुधामध्ये मळून घेणार आहोत. बिलकुल पण पाण्याचा वापर करायचा नाही. थोडं थोडं दूध टाकून छान असं चपातीसारखं पीठ मळून घेऊया. जसं आपण चपाती बनवण्यासाठी पीठ मळतो तसं मळून घ्यायचं. मीडियम सॉफ्ट बनवून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. असं बनवून घ्यायचं आणि आता आपण याच्यावरती झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं याला छानपैकी सेट होण्यासाठी साईडला ठेवून देऊया. आता पराठ्यामध्ये अगदी अप्रतिम लच्छे आणण्यासाठी आपण एक ट्रिक वापरणार आहोत. ती म्हणजे 2 ते 3 चमचे साजूक तूप घ्यायचं. त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा कॉर्नफ्लोअर घालून स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची. या पेस्टमुळे पराठ्यामध्ये लच्छे अगदी अप्रतिम तयार होतात आणि अगदी सुटसुटीत लच्छे तयार होतात. तर ही पेस्ट बनवायची. हे बघा, अशी कन्सिस्टन्सी ठेवायची. तर पीठ जे आहे ते एकदम परफेक्ट सेट झालेलं आहे, तुम्ही पाहू शकतात. छानपैकी किचन प्लॅटफॉर्मवर मस्त मळून घ्यायचं. 3 गोळे मी इथे तयार करून घेतलेले आहे. तर चला एक गोळा घेऊया. सुक्या पिठामध्ये असं छान डस्ट करून घ्यायचं आणि त्याला चपातीच्या आकाराचा आपल्याला लाटायचं आहे. जशी चपाती आपण बनवतो सेम तसंच बनवून घ्यायचं. हे बघा, तुम्ही पाहू शकता चपातीच्या आकाराचं बनवून घेतलं आहे. आणि जी पेस्ट आपण कॉर्नफ्लोअरची बनवली होती ती याच्यावरती अशी अप्लाय करायची. ब्रशनी किंवा हाताने पण अशी स्मूथ अशी लावून घ्यायची. आता इथे पिझ्झा कटर घेतलेला आहे. जेवढं तुम्हाला पातळ पातळ कट देता येतील तसे कट द्यायचे. जितके तुम्ही कट बारीक बारीक देणार तितकेच लच्छे एकदम पराठ्यामध्ये जबरदस्त तयार होणार. तर पिझ्झा कटर किंवा सुरीने तुम्ही बारीक बारीक कट देऊ शकतात, पण पिझ्झा कटरने तुम्हाला खूप सोपं होईल कट द्यायला. आणि जितके तुम्ही बारीक कट देणार तितकाच पराठा मस्त लच्छेदार तयार होतो. इथं आपण सर्व तयार करून घेतलेले आहे. तर आता हळूहळू आपल्याला सर्व एकत्र करायचं आहे. तर हलक्या हातांनी त्याला असं ढकलत ढकलत पुढे आणायचं. खूपच सोपी पद्धत आहे, काही याच्यामध्ये डिफिकल्ट नाही आहे. तुम्ही घरी एकदम इझिली हा पराठा बनवू शकतात. हे बघा, हलक्या हलक्या हाताने त्याला गोळा करायचा आणि एका काठापासून असं त्याला गोल गोल फिरवत यायचं. हे बघा, अशा पद्धतीने त्याला एका साईडनी गोल गोल फिरवत यायचं आणि त्याची लाटी तयार करून घ्यायची. हे बघा, असं गोल करून त्याला एक दिशेने पूर्ण चिटकून घ्यायचं. जे त्याचा काठ आहे तो पूर्णपणे असा चिटकून घ्यायचा आणि हलक्या हाताने वरून प्रेस करायचं. हे बघा, इथे आपली लाटी तयार झालेली आहे. आता आपल्याला सुक्या पिठामध्ये डस्ट करून याला छानपैकी लाटून घ्यायचं आहे. पण सुरुवातीला लगेच आपण याला लाटणं लावायचं नाही. हलक्या हातांनी पहिलं असं पसरवून घ्यायचं, म्हणजे जे लच्छे आहेत अगदी मोकळे होतील. तर इथे थोडंसं आपल्याला सुकं पीठ डस्ट करायचं आणि त्याच्यावरती पराठा ठेवून हलक्या हाताने लाटून घ्यायचा. पण लक्षात असू द्या की चपातीसारखा पातळ बिलकुल पण लाटायचा नाही आहे. जसं आपण आलू पराठा लाटतो बनवतो त्याच पद्धतीने याची थिकनेस ठेवायची आहे. मी तुम्हाला थिकनेस पण दाखवून देते पुढे जाऊन की कसं ठेवायचं. हे बघा, असं हलक्या हाताने त्याला लाटून घ्यायचं, म्हणजे जे लच्छे आहेत असं भाजल्यानंतर अगदी फटाफट असे वरती येतील. हे बघा, तुम्हाला वरूनच लच्छे दिसत असणार की किती अप्रतिम लच्छे याच्यामध्ये दिसत आहे. हे बघा, है ना. आणि थिकनेस मी तुम्हाला दाखवून देते, तुम्ही पाहू शकता. जसं आपण आलू पराठा खातो, बटाट्याचा पराठा आपण घरी बनवतो त्याच पद्धतीने याची थिकनेस ठेवायची. तर तवा छान तापून घ्यायचा आणि त्याच्यावरती पराठा मस्त शेकून घ्यायचा. तर एक बाजू टाकलेली आहे, 30 सेकंड नंतर उलटी केली आहे. या पराठ्याला भाजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो, कारण की जाड असतो ना, त्याच्यामुळे भाजायला थोडा जास्त वेळ लागतो. 30 सेकंड नंतर परत पलटी करून घेतला. आता याच्यावरती मस्त साजूक तूप घातलेलं आहे. छानपैकी असं पसरवून घेऊयात. साजूक तुपाने या पराठ्याची टेस्ट अगदी अप्रतिम लागते. जर तुम्हाला बटरचा वापर करायचा असेल तर बटरचा वापर देखील तुम्ही करू शकता. आणि तुम्ही पाहू शकता आता याला परत उलटं करून घ्यायचं आणि तुम्ही पाहू शकतात अगदी मस्त लच्छे या पराठ्यामध्ये उठायला तयार झालेल्या आहे. अगदी अप्रतिम रेसिपी आहे मैत्रिणींनो, तुम्ही ही घरी नक्की ट्राय करा. सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितली आहे आणि सोपी पद्धतीचा वापर करून तुम्ही घरच्या घरीच हा पराठा मस्त बनवून तयार करू शकतात. मसाल्यांच्या भाजीसोबत किंवा पनीरच्या भाजीसोबत, छोलेच्या भाजीसोबत अगदी अप्रतिम हा पराठा लागतो. तुम्ही पाहू शकता इतकं मस्त हा तयार झालेला आहे. टेक्स्चर त्याचं तुम्ही बघू शकतात.
वरच्या बाजूनी पण थोडंसं तूप घातलं आहे आणि परत भाजून घेऊया छानपैकी. तर आता सांगितल्याप्रमाणे पहिली पद्धत मी तुम्हाला दाखवून दिलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकतात आणि पाहू शकता किती लच्छे याच्यामध्ये आलेले आहे. अगदी अप्रतिम आहे. चला काढून घेऊया. आता दुसऱ्या पद्धतीला सुरुवात करूया. तर दुसऱ्या पद्धतीसाठी सेम चपाती लाटून घ्यायची, त्याच्यावरती पण सेम असं मिश्रण लावून घ्यायचं आणि आता आपल्याला पिझ्झा कटरने कट द्यायचा आहे. पण हा कट जो आहे तो सेंटरपर्यंतच घ्यायचा आहे, म्हणजे मध्यभागी त्याला कट द्यायचा आहे आणि एक अशी कडी उचलून त्याला असं रोल करून घ्यायचं आहे. जसं आपण आईस्क्रीमचा कोन असतो ना, तर त्या शेपमध्ये त्याला असं राऊंडमध्ये फिरवून घ्यायचं, जेणेकरून आईस्क्रीमचा कोनच तयार होईल. हे बघा, अशा पद्धतीने हा बनवून घ्यायचा. कोन तयार झालेला आहे. तर शेवटचं जे टोक आहे त्याला असं दाबून खालच्या दिशेने याला असं प्रेस करायचं, वरून असं खाली दाबायचं. त्याला खालच्या दिशेने दाबून झाल्यानंतर याची एक मोठी लाटी तयार होते. हलक्या हाताने याला असं प्रेस करायचं आणि आता आपण जसा पहिला पराठा आपण लाटून घेतला होता त्याच पद्धतीचा पराठा इथे आपल्याला लाटून घ्यायचा आहे आणि सेम भाजण्याची प्रक्रिया पण सेम आहे. आता तुम्हाला तिसरी प्रोसेस दाखवते. सेम मी चपाती लाटून घेतली, त्याच्यावरती ते मिश्रण लावलं आणि अशी अलगद अशी घडी उचलून आपल्याला एकावर एक ठेवायचं आहे. जसं लहानपणी आपण फॅन बनवायचो ना, पेपर फॅन, सेम प्रोसिजर आहे तसं बनवून घ्यायचं आणि शेवटची कडा जी आहे ती अशी बाहेरच्या दिशेने दाबून घ्यायची आणि एक कोना असा घेऊन त्याला असा मध्यभागी घेऊन घ्यायचा आणि असा रोल करायचा आणि लाटी तयार करून घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने घ्यायचं आणि खालच्या दिशेने दाबून घ्यायचं. हलक्या हाताने आता हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा. तिन्ही जे पराठे आहेत ते लाटायची पद्धत आणि भाजायची पद्धत अगदी सेम आहे. फक्त जे आपण त्याला फॉर्मिंग करतो, म्हणजे त्याला जे आपण बाइंडिंग देतो, त्याची पद्धत फक्त वेगळी आहे. बाकी सर्व प्रोसेस सेम आहे आणि तुम्ही मैत्रिणींनो पाहू शकता अगदी मस्त लच्छेदार आपला पराठा तयार झालेला आहे. बघूनच तुम्हाला आवडला असेल आणि नक्कीच ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय करा. ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा की तुमची रेसिपी कशी तयार झाली आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे देखील मला कमेंट करून नक्कीच कळवा. एकदम मजेदार लच्छे पराठा आपला तयार झाला आहे. रेस्टॉरंटमध्ये जसा भेटतो सेम टू सेम तुम्ही आता घरीच बनवू शकता. अशी ही एकदम इझी टेक्निकने मी तुमच्यासोबत आज ही रेसिपी शेअर केली आहे. तर प्लीज मैत्रिणींनो, रेसिपी जर आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट करायला मात्र विसरू नका. भेटूयाच अशा मस्त मस्त रेसिपीसोबत पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत रेसिपी नक्की ट्राय करा. तुमच्या आणि तुमच्या परिवाराची पूर्ण काळजी घ्या. बाय बाय.